सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आपण चाललो होता सरसगडला. गणेश कुठे गेला? गणेश ज्ञानेश्वर, मी विश्वजित पाटील. तर आपण जाणार होतात सरसगडला. आम्हाला असं समजलं की 14 डिसेंबरच्या संध्याकाळी जस्ट रीलवरती समजले की मीटियर शॉर होणार आहे आकाशात. तर आम्ही सहज प्लॅन केलेला. सो चाललो आहे सरसगडला. इथं आम्ही आता इमॅजिकापाशी थांबलो आहे. इथून ऑलमोस्ट हार्डली 45 मिनिट्सचा रस्ता आहे. आता वाजलेत 3:37. सो आम्ही थांबले, आता परळीमध्ये थांबले. इथं 6 रुपयाचा वडापाव भेटतो. 6 रुपयाचा वडापाव. 6 रुपयाचे 6 वडापाव घेतले. 10 ओ माय गॉड. आमिर माणूस आहे ना. 10 वडापाव घेतलेत आणि चविष्ट पण वडापाव. इथं अगदी स्वस्त, सगळ्यात स्वस्त वडापाव आहेत आतापर्यंत मी बघितलेले. आमच्या इकडे वडापाव गेले 16 रुपयाला, इथं 6 रुपयाला आहे अजून पण वडापाव. आपण तिथं गड दिसतो आपल्याला, सरसगड. थोड्याच वेळात आपण तिथं पोहोचणार आहोत. हॅलो गाईज, गणेश आणि ज्ञानेश्वर दोघंजण गेलेत भाजी वगैरे आणायला संध्याकाळी बनवायसाठी. आम्ही जस्ट पालीत पोहोचलोय. बरोबर 4:30 वाजले लागतात. आणि आता थोड्याच वेळात इथं पालीचं मंदिर समोरच आहे. तिथं जस्ट तिथं पालीचं मंदिर आहे. तिथं खूप पाठीमागे राहिले. ट्रॅफिकमुळे खूप गाडी पुढे आणायला लागली. तेव्हा आता शेअर घालतील आल्यावर. लेट्स सी. सो हॅलो गाईज, बॅगा भरलेल्या आहेत. टेंट, पार्सल घेतलेले भाजी. हाच रोड आहे. हे ज्ञानेश्वर, ज्ञानू, स्लिपिंग बॅग्स, हे बाकी सामान. आता चढायचं अजून थोडंसं दिसतं वाटतं. नाही दिसतं. ते व्हाईट कलरचं एकदम झाडाच्या बाजूला आहे ना, त्याकडे. जय भवानी, जय शिवराय. चला. सो गाईज, आम्ही थोडंसं चढायला चालू केलं, तोपर्यंत थांबले. 5:16 झाले. ॲक्च्युअलमध्ये खूप उशीर झाला आम्हाला. सनसेट ऑलमोस्ट होईल अर्ध्या तासामध्ये. आणि आम्हाला इकडे चढायचं पूर्ण अजून. त्याची किती वेळ लागतो. सो गाईस, खूप थकलं आहे. ऑलमोस्ट 5:40 झालेत. आणि आत्ता गडाचा पायथा दिसतोय. अजून आम्ही पोचलो नाहीत तिथं. आता पाठीमध्ये थांबलेत, थोडासा रेस्ट करतायत. मी थोडंसं पुढं आलो आहे. तर दिसतोय. वाटलं नव्हतं डेमध्ये चढेल पूर्ण, कारण ऑलरेडी खूप लेट झालेला. आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं सूर्य लवकर मावळतो. अजून थोडंसं 10 मिनटं अजून तिथं पायथ्याशी जायला लागतील. त्याच्यानंतर आम्ही विचार करतो की खालीच तिथं थोडेसे पहिला दरवाजा आहे, तिथं थांबून विश्रांती करावी. तिथंच कॅम्प लावा आपला, कारण वरचा रस्ता अजून अवघड आहे. इथपर्यंत आम्ही रस्ताच अवघड नाही आहे, पण ॲक्च्युली आम्ही सकाळपासून खूप दमलेलो, त्यामुळे थोडंसं हार्ड जातं. लागेल पण वजन खूप आहे. सो नेक्स्ट आम्ही किती वाजेपर्यंत पोचतोय. 5 वाजता चालू केलेले. सो हॅलो गाईज, थोडंसंच पुढं पोचलो आहे. हे पाठीमागं राहिलेलं आहे खूप. सणला जाऊन खाली घेऊन आलो परत. झोपला मग कसा. पहिलं वरती कोणतरी आहे. डॉक्टर येतात खाली कोणतरी आहे. पहिला कोणतरी आहे. गाईज, जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आणि तो माकड छाप तिथं हाय करतोय बाई. हाय करतोय तिथं. वेट ब्रो. हां, इंग्लिश सुचायला लागलं, आता मराठी सुचायला पाहिजे. गड तिथं एकदम टोकावरती पोचायचं, एकदम टोकावरती. भाई नज़ारे तो कुछ नहीं, मत इतने खतरनाक नज़ारे. So beautiful, so elegant, just like wow. परत गाणं, परत 1 2 3. यही तो मजा जीना है गाइस. इतनी मेहनत के बाद पहुंचे छत्रपती शिवाजी महाराज की. तर गाइस, आपण आलेलो आहोत. दरवाजा बंद होता, मी उघडला आता दरवाजा. तर जय भवानी, जय शिवाजी महाराजांच्या गजरात आपण
पुढे जाऊयात. हर हर महादेव. सो गाईस आम्ही आता रात्र झालेली आहे, खूप अंधार पडलेला आहे. आता ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत. नाईट लाईट बघा इथनं फक्त व्ह्यू बघा. आम्ही सगळ्यांनी टॉर्चेस बंद केलेत आता आणि ह्या व्ह्यूची मजा घेते फक्त. मग मला कॅमेऱ्यामध्ये एवढं खास नसेल दिसत, पण ॲक्च्युअलमध्ये एवढं छान वाटतं ना. हो, पण एक गोष्ट आहे, मी एक कोट वाचलेला, आपण हे गोल्ड हे करायसाठी शोधण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये जे डायमंड होते ते घालवलेत. बरोबर आहे का नाही? ह्या गोल्डसाठी आपण ॲक्च्युअलमधले डायमंड घालवलेत. आता अख्ख्या ह्याच्यामध्ये एक पण असं तारा नाही दिसत आहे. आणि खास मीटर शॉर बघायसाठी आम्ही आलेलो तिथं. पोर्टेबल स्टोव घेतलेला मी रायगडला जायसाठी, पण तिथं न्यायला जमलं नव्हतं, कारण परमिशन नव्हती तिथं. त्यामुळे आता इथं कामाला आला. हा दूध आम्ही 1 लिटर दूध घेतलेले. हे साहेबांची हे काय म्हणतात त्याला आवड, साहेबांना फालुदा खायचं आहे. फालुदा प्यायचं आहे म्हणून दूध घेतलंय. ते खराब होईल त्यामुळं हे करतोय, तापून ठेवते स्वतः, खराब नाही होणार. सो इथं स्पीकर लावला आहे. आता व्हिडिओ चालू केल्यामुळे बंद झाले. आणि आमचे मास्टर शेफ मिस्टर ज्ञानेश्वर इंगळे तिथं भात ठेवला. आता हा दूध नाहीये काय, भात भात आहे. साहेबांना नको बोलत होतं तरी पण यांनी भात जास्त घातलाय. अच्छा ठीक आहे. हे आपण नंतर हे करू काय. कॅम्प फायर पण जरा का हे होते आता हळूहळू. हा टेंट हे काय टेंट तिथे एका कोपऱ्यात सगळं खायचं सामान ठेवलेलं आहे. इकडं बॅगा बिगा ठेवलेल्या आहेत. पाणी आहे, सर्व वेज आहे. मगाशी बोललो ना मी, सर्व वेज आहे. ही 10 लिटरची पाण्याची बॉटल 2 लिटर आम्ही ती संपवले. नाही 2 लिटरची, हा ही 2 लिटरची बाकी आहे. असली सेम एक संपवले. आणि तिथं तर मास्टर शेफ कुठपर्यंत आलाय, भात बघतात ते तयार झालाय का नाही. अच्छा 50% शिजलाय. ओके तयार झालं की सांगा आम्हाला. ओके अच्छा जेवण डायरेक्ट. ओके अति उत्तम. सिनरी दाखवून येऊ का परत एकदा, मला सिनरी दाखवायचं खूप मन करतं. ताट राहू दे, आता कॅम्पिंगसाठी आलं ना मी. आधीच एवढं वजन होतं, ताट आणले असते तर अजून वजन झालं असतं. भाई ये रात की नजारा देखने का मजा आहे कुछ और है. तर सगळ्यांची घरच्यांची पण बोलणं झालेलं आहे. आता पोचलोय, व्यवस्थित आहे इथं म्हणून ठीक आहे. आता तयार झाल्यानंतर आपण येऊ. सो अजून एक गोष्ट, आता भात शिजलाय हा लगेच. आणि आम्ही याच्यावरती काय केले, वडापाव घेतलेले आम्ही 6 रुपयेवाले. ते वडापाव आम्ही स्टीमवरती शिजवतो इथं. सो हॅलो गाईज, इथं कॅम्प फायर मस्त जळते. इथं ज्ञानेश्वर इंगळे यांनी आणि गणेश मल्हार यांनी मस्तपैकी आपल्याला जेवण बनवलेलं आहे. इथं मस्त साऊंड ठेवलाय, गाणी ऐकत जेवायला. सो हॅलो गाईज, आपण बनवले तर डाळ आहे, भात आहे आणि पनीर आहे. काही साहेबांचे फोटोज घ्यायचे लागले. त्यांचं जेवण झालं, अजून माझं चालू नाही झालं सध्या. इथं ना काम कसं अत्युत्तम ज्ञानेश्वर इंगळे. यास आमचा स्पेशल कुक ज्ञानेश्वर इंगळे, नाव लिहून घ्या. सो सकाळच्या वाजलेल्या आम्ही 5 वाजता उठलोय. अशीच थंडी वाजत होती त्यामुळं दूध वगैरे ठेवलेली आहे, आता चहा कॉफी घ्यायची. नाईस कॅम्प फायर लावलेली आणि तिथं 5 वाजल्यापासून आम्ही असेच बसलेलो टाइमपास करत. आणि सीन बघा बघता आता भाई साहेब, ह्याच्यासाठी तर आम्ही फिरायला येतो. गाईस ह्याचा आता टाइमलॅप्स काढलाय. एक कप नूडल्स घेतलेला, बघा एकाने असं ठेवलं याचे कप नूडल्स. याला नॅनो कप नूडल्समध्ये काय खाणे. आम्ही आता उद्या पनीर खाणार आहे. पनीर शोधून खातोय, कारण एवढे फालतू आहेत ना, खूप बेकार. त्यामुळे आम्ही परत आम्ही मॅगी हेच करणार होतो, याच्यावरती हेच संपवणार होतो. पण हे एवढं फालतू लागलं की आता मॅगी टाकलं मी परत हे करायला. आता इथं बसून मस्त असं सनराईजचा हे व्ह्यू घेत आणि सॉन्ग चालू आहेत स्पीकरवरती. हे वाव, कमळ दिसतात आता क्लिअर दिसतात कमळ. बोल ना. इथं टेंट लावलाय, आतमध्येच लावलाय सेफ्टीसाठी पहिली वेळ, त्यामुळं भाई काय फोटो येते इथं. घरात ठेवल पडून आमिर माणसं फोन फेकून देतात डायरेक्ट. ठीक आहे, तर आता किती वाजलेत, 11:24 झालेत. आत्ताच खाली आले, जस्ट उतरले गडावर नाही. खूप दम लागला.
व्यवस्थित उतरलं आहे. आता इथं जवळच एक स्विमिंग पूल आहे, तिथं जाऊन थोडं सांगोळ वगैरे करून मस्त रेडी होऊन मंदिरात जाऊन मग घरी. रेडी? ओके. या बाडू कुठं आलाय मध्ये? हॅलो गाईस, मस्त स्विमिंग पूलमध्ये मजा केली आता आणि रेडी झालोय. आता मंदिरात जायचंय. जेवढ्या लांब येऊन मंदिरात न जाणं बरोबर नाही वाटत, त्यामुळे आता मंदिरात जायचंय. त्यासाठी एवढं स्विमिंग पूलमध्ये रेडी झालोय. खंबा सुद्धा नाही.